जय श्रीराम. आज काही लोकांच्या भेटीगाठी झाल्या आणि या भेटीगाठी घेणाऱ्या लोकांमध्ये काही संजनाचे कार्यकर्ते होते. अर्थात ते माझेच, पण फुटून तिकडे गेले कारण संजनाच फुटून तिकडे गेली. ती आमची नव्हतीच. ती आली कारण आम्ही करून आणली, नंतर ती फुटली आणि आमदार झाली थोडक्यात बापाच्या दबावावर आणि तिकडच्या मोठ्या लोकांच्या दबावावर. ती कार्यकर्ते मला म्हणतात तिचे, जे मुळात आमचेच, की दादा आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला काहीच समजत नाही. म्हटलं घर फोडताना तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन होतं रे? कोणाचं होतं? माझा जीव जाईपर्यंत तुम्ही मला त्रास दिला, हे मार्गदर्शन कोणाचं होतं? भाड्याच्या खोलीत मला माझ्या आईला ठेवलं, आम्हाला घरातून हाकलून दिलं, हे मार्गदर्शन कोणाचं होतं? घरात मुलगा म्हणतो की मी घेऊ नाही शकत तुम्हाला घरामध्ये कारण नाना गुन्हा दाखल करेल, हे मार्गदर्शन कोणाचं होतं? कार्यकर्ते फोडणे, ग्रामपंचायती फोडणे, लोकांना पैसे देणे भरमसाठ आणि पुन्हा पोटगी 30,000 रुपये महिना मागणे, हे मार्गदर्शन कोणाचं होतं? रडवू रडवू आमचे हाल केले जेव्हा की आम्ही काहीच केलेलं नव्हतं, काहीच नाही. अक्षरशः बेवड्याचा संसार चालतो असं म्हणतात. मी तर तसंही नव्हतं. काम करत होतो, जीव लावत होतो, अनेकदा फॉरेनला घेऊन गेलो, अनेकदा अनेक ठिकाणी घेऊन गेलो, तरी सुद्धा हे केलं. हे मार्गदर्शन कोणाचं होतं? आता यांना मार्गदर्शन हवं आहे. काहीतरी आमदारी कशी चालवायची, म्हणजे चालवायला येत नाही, त्यासाठी एवढा खटाटोप केला कशाबद्दल? बरं, आता केलाय, आता तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे. चालेल, मी मोठं मन करतो, तुम्हाला द्यायला तयार आहे मार्गदर्शन. चला, बॉम्बे हाय गॅसवर बोला. गॅस संपलाय, आय दम बोला ना. सभागृह चालू आहे. प्रश्न उपस्थित करा की बॉम्बे हाय गॅसमधून मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन करून या महाराष्ट्राची आणि देशाची गॅसची जी भूक आहे ती भागवा आणि वरती परदेशात सुद्धा ती गॅस विक्री करा. आणि ते काम सरकारने केलं म्हणजे केलंच पाहिजे. नाहीतर रणरागिणी म्हणून आम्ही सुद्धा सरकारमध्ये असताना देखील सरकारचा प्रतिकार करू. ही ताकद ठेवा बोलण्याची. कारण आज महिलांना गॅससाठी त्रास सहन होतोय. ठीक आहे, भयंकर त्रास सहन करावा लागतोय. होत नाही पण होतोय. का करणार? करणार काय? कोणीतरी बातमी छापली, महिला राज आहे कन्नडमध्ये. एवढंच महिला राज आहे तर मग गॅससाठी एक पण या महिलांमधलं उठून प्रशासकीय अधिकारी सोडून देते, बोलू नाही शकत. पण लोकप्रतिनिधी बोलत का नाही येत पुढे येऊन की गॅसचा तुटवडा कसा नीट करायचा? आता बॉम्बे हाय गॅसचा माझा व्हिडिओ सगळीकडे गेलाय. करा ना. का नाही करत आहे? मार्गदर्शन पाहिजे ना तुम्हाला. राज्य सरकारमध्ये पैसे कसे आणायचे जेणेकरून आमदारांना फंड येईल. या बाईला अजूनही 1 रुपया देऊ शकलं नाही सरकार. 1ही रुपया नाही. ही परिस्थिती आहे राज्य सरकारची. केंद्र सरकारची परिस्थिती काय आहे? कुठल्या योजना काही नाहीये. ते पैसे कसे आणायचे? सरकारी जमिनी भाडे तत्वावरती द्या आणि ते पैसे आणा. हे बोलायची हिंमत ठेवा ना सभागृहात. मार्गदर्शन पाहिजे ना तुम्हाला चांगलं. चल मी करायला तयार आहे, मोठं म्हणतो. करता आले फट्टू. बाकीचं तुम्हाला काही येणार नाही. तर मंडळी, ह्या आहेत हर्षवर्धन जाधव. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या विभक्त पत्नी संजना जाधव यांच्यावरती टीकास्त्र सोडलेलं आहे. राजकीय नेतृत्व आणि जनहिताच्या मुद्द्यावरून त्यांनी ही सडकून अशी टीका केली आहे. वैयक्तिक संघर्ष आणि धोरणात्मक दिशा, कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन आणि प्रशासकीय पातळीवर अपयशी कशा आहेत संजना जाधव याचा पाढा त्यांनी या ठिकाणी वाचलेला आहे. घर फोडताना तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन होतं असा खणखणीत सवाल त्यांनी त्यांचेच पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते, जे आता संजना जाधव यांचे कार्यकर्ते झाले आहेत, त्यांना सुनावलेला आहे. जीव जाईपर्यंत तुम्ही मला त्रास दिला. मला आणि माझ्या आईला भाड्याच्या खोलीत राहावं लागलं. त्यासाठी तुम्ही काय काय ते प्रयत्न केले असा देखील टोला त्यांनी या ठिकाणी लगावला. कार्यकर्त्यांची फोडाफोडी, ग्रामपंचायतीचं नुकसान आणि पैशांचं आमिष दाखवून केलेली गद्दारी, या गोष्टी त्यांनी या ठिकाणी नमूद केल्या. वैयक्तिक त्रास सहन करूनही राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन करण्याची तयारी आपली असल्याचं त्यांनी या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. आमदारांना निधी मिळवण्यात आणि योजना राबवण्यात आलेलं अपयश कसं आहे ते पुन्हा एकदा त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींवरती बोट ठेवून सांगितलेलं आहे. त्यामध्ये
कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संजना जाधव या कशा पद्धतीनं अपयशी ठरत आहेत हे देखील ते या ठिकाणी मुद्द्यानिशी मांडत आहेत. तर मंडळी, हा व्हिडिओ एका राजकीय भाषणाचा सारांश आहे, ज्यामध्ये जाधव यांनी अंतर्गत राजकीय विश्वासघात, वैयक्तिक संघर्ष आणि सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या प्रशासकीय अपयशावरती कडक अशा शब्दात ताशेरे ओढलेले आहेत. प्रामुख्याने गॅस टंचाई आणि राज्याच्या आर्थिक नियोजनावर भर देण्यात येतो आहे. तर हर्षवर्धन जाधव यांनी संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीचा संदर्भ देत भूतकाळातील संघर्षाला उजाळा दिलेला आहे. मूळ संघटना सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांनी आता मार्गदर्शनाची मागणी केल्यावर हर्षवर्धन जाधव यांनी संताप व्यक्त केला. मला आणि माझ्या आईला भाड्याच्या खोलीत राहावं लागलं, घरातून हाकलून देण्यात आलं आणि कार्यकर्त्यांना पैशाच्या जोरावरती संजना जाधव आणि रावसाहेब दानवे जे त्यांचे वडील आहेत यांनी फोडण्याचं काम केलं, असा गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला. त्यावरती ते पुढे म्हणाले की पापाच्या कृत्यांवर ही सगळी तुमची आमदारकी उभी असली आहे, असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलं. घरामध्ये मुलालाही भीतीपोटी प्रवेश नाकारण्यास भाग पाडलं गेलं. तर सध्या महिलांना जाणवणाऱ्या गॅस टंचाईबद्दल हर्षवर्धन जाधव यांनी चिंता व्यक्त केली. केवळ महिला राजच्या गप्पा न मारता प्रत्यक्ष कृती करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. बॉम्बे हाय गॅस प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून महाराष्ट्र आणि देशाची गॅसची भूक भागवावी अशी मागणी त्यांनी केली. जर सरकारने यावर ठोस पावलं उचलली नाहीत तर रणरागिणी म्हणून सरकारचा प्रतिकार करण्याचा इशाराही त्यांनी या ठिकाणी दिला. राज्य सरकार सध्याच्या महिला आमदारांना निधी देण्यात अपयशी ठरल्याचा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला. सरकारकडे निधी नसेल तर तो कसा उभा करावा याचं मार्गदर्शन करताना त्यांनी सरकारी जमिनी भाड्याने देणे हा पर्याय सुचवला. लोकप्रतिनिधींनी सभागृहात हिमतीने प्रश्न मांडले पाहिजे, मात्र सध्याचे प्रतिनिधी त्यात कमी पडत असल्याची टीका देखील त्यांनी या ठिकाणी केली. बॉम्बे हाय गॅसच्या मुद्द्यावर सभागृहात प्रश्न उपस्थित करून आणि उत्खनन वाढवण्यासाठी सरकारवर दबाव हा आणला गेला पाहिजे असे त्या पावलं त्यांनी या ठिकाणी उचलली. गॅसच्या टंचाईमुळे महिलांना होणाऱ्या त्रासावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी सरकारचा प्रतिकार करण्याची देखील पावलं त्यांनी या ठिकाणी उचलली. राज्याचा निधी वाढवण्यासाठी सरकारी जमिनी भाड्याने देण्याचा प्रस्ताव सभागृहात त्यांनी मांडण्याचं सांगितलेलं आहे. महिला आमदारांना प्रलंबित असलेला विकास निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं असल्याचं हर्षवर्धन जाधव या ठिकाणी म्हणतात. तर हर्षवर्धन जाधव या भाषणातून केवळ राजकीय विरोधकांवर टीका करत नाहीत, तर राज्याच्या आर्थिक आणि ऊर्जाविषयक समस्यांवर ठोस उपाय देखील ते सुचवतात. केवळ सत्तेचा उपभोग न घेता जनतेचे प्रश्न हिमतीने मांडले पाहिजे, हाच लोकप्रतिनिधींचा खरा धर्म असल्याचं यावेळेस हर्षवर्धन जाधव म्हणतात. शिवाय आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील त्यांनी या ठिकाणी चिंता व्यक्त केली आहे. मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.